श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व हे सस्वरूपी न साहे। मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी रहावे। संतांचं वाङ्मय आणि संतांची जी काव्यसंपदा आहे किंवा संतांचे हे जे आता समर्थांचे श्लोक आहेत, या समर्थांच्या श्लोकांचा आनंद आपण घ्या की विषयातून बाहेर काढणं, विकल्पातून बाहेर काढणं, पापसंकल्पातून सत्यसंकल्पाकडे घेऊन जाणं आणि विषयातून बाहेर काढण्यासाठी आणि विकल्पातून बाहेर काढण्यासाठी संतांनी ही काव्यसंपदा निर्माण केलेली असते। आणि ही काव्यसंपदा ही संतांच्या परावाणीतून निघालेली असते बरं। आणि तो परेतून निघालेला शब्द हा दुसऱ्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतो, दुसऱ्याच्या अंतःकरणाशी मिळून जातो, दुसऱ्याच्या अंतःकरणाशी समरस होतो। आणि जेव्हा मी माझं मत जेव्हा दुसऱ्याच्या मनाशी एकरूप होतं, माझं चिंतन हे दुसऱ्याच्या चिंतनाशी एकरूप होतं, तेव्हा खरा चिंतनाचा आनंद मिळतो, तेव्हा खरं आपल्याला चिंतनाची गोडी आपल्या मनाला लागलेली असते। म्हणून समर्थांनी इथे असं म्हटलेलं आहे की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, म्हणजे पंचमहाभूत हे पिंड ब्रह्मांड हे पाच भौतिक असल्यानं, हे पंचभौतिक असल्यानं त्यांचं तत्वतः त्यांचं जे काही आहे ना, त्यांचं तत्वतः ऐक्य आहे, ते आहेत, ते सगळं पिंड आहे, ब्रह्मांड आहे, तत्व आहे, चिंतक आहे, ते सगळं आहे। पण त्यातलं खरं तत्व काय आहे, हे खरं सार त्याच्यातलं काय आहे, खरी त्याच्यातली आपल्याला आपण ज्याला म्हणतो की ती खरी तत्वाची जी काही गोडी आहे ती कशात आहे, तर तिथे समर्थांनी म्हटलंय की परी सर्वही सस्वरूपी न साहे। आता याचा अर्थ काय, हे सगळं पिंड ब्रह्मांड सगळं ठीक आहे, आपण पहा आपला स्वभाव माणसाचा असा असतो की ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला पाहिजे तिथे तो कमी देतो, जिथे जे लक्षात ठेवायला पाहिजे तो ते लक्षात ठेवत नाही, जे विसरायला पाहिजे तो विसरत नाही, जे विसरायला पाहिजे ते विसरणं, जे लक्षात ठेवायला पाहिजे ते लक्षात ठेवणं, हा खरा जीवनाच्या सुंदर सफलतेचा मार्ग असतो। जीवन समृद्ध कशानं होईल, जीवन सफल कशानं होईल, जीवनाच्या यशस्वीतेचा मार्ग मला कुठे सापडेल, मला माझ्या भौतिक सुखामध्ये तो सापडणार नाही, हे एकदा संतांनी सांगितलं की मग का मी जगाच्या व्यापारामध्ये गडबड करत असतो, का मी जगाच्या बाह्यानं भौतिक जगाचा आनंद घेण्याची माझी इच्छा का निर्माण होते माझ्या मनामध्ये, ही इच्छाच निर्माण होऊ नये। आणि म्हणून समर्थ म्हणाले की परी, पण हे पुंड ब्रह्मांड किंवा ही जी तत्व आहेत ना, ही त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी याचं काही लेश नाही आहे। स्वस्वरूपाच्या ठिकाणी हे आपल्याला काही पाहायला मिळत नाही, कारण माणसाचं स्वस्वरूप कसं आहे की ते त्याचं स्वतःचं आत्मबिंब आणि स्वतःचं प्रतिबिंब त्याला स्वतःला पाहायचं आहे। कसं असतं की माझ्या स्वतःच्या प्रतिबिंबामध्ये पांडिचेरीच्या माताजी जेव्हा त्यांना सद्गुरूंच्याकडून नाम मिळालं, ओम नमो भगवते हे जे नाम मिळालं ना, ते नाम मिळाल्यानंतर त्यांनी ते इतक्या एकनिष्ठेनं नाम घेतलं। पहा, नाम सुद्धा माणसाच्या पेशीमध्ये भिनू शकतं। आम्ही नाम घेतो, आम्ही नाम घेत नाही अशातला भाग नाही, पण नाम घेताना आमची वृत्ती त्या नामाशी तद्रूप झालेली नसेल तर ते नाम म्हणजे एक कर्म होऊन बसतं। नाम म्हणजे एक आम्ही इतर बाकीची सगळी कामं करतो आणि नामस्मरण करतो तसं ते एक काम होतं। पण या कामातून बाहेर पडण्यासाठी जर राम असेल तर मग नाम नको का घ्यायला, नाम घ्यायला पाहिजे। म्हणून मना तू अखंड रामाचं चिंतन कर असं जेव्हा समर्थ सांगतात
ते रामाचं चिंतन म्हणजे तुझ्या आतमध्ये असणाऱ्या स्वस्वरूपाचं चिंतन, तुझ्या आतमध्ये असणाऱ्या तत्वरूपाचं चिंतन, तुझ्यामध्ये असणाऱ्या त्या सार तत्वाचं चिंतन तू कर. माझ्यातलं सार मला कळतं, मला सारं कळतं पण माझ्यातलं सार कळत नाही. मला सार आवडतं पण मला सारं आवडत नाही. हे सारं जगातलं जे काही आहे ते ईश्वरानं निर्माण केलेलं आहे, भगवंताने निर्माण केलेलं आहे. पण कसं निर्माण केलं त्याचा आणि स्वस्वरूपाचा काहीही संबंध नाही. आम्ही तो संबंध लावतो, त्याच्याशी जोडतो आणि त्याच्यामुळे आम्हाला दुःख होतं, त्याच्यामुळे आम्हाला वेदना होतात. म्हणून मना भासले सर्व काही पहावे. पहा, असं आहे की एखादं दृश्य डोळ्यासमोर आहे. दृश्य डोळ्यासमोर असल्यानंतर मला असं चालेल का की मला हे पाहायचं नाहीये? नाही चालणार. मला ते पाहावं लागेल. माझी इच्छा असो अगर नसो, दृश्य माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर मला बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय असतो का? अहो, मी डोळे मिटून जर तिथे बसलो तर मी कुठेतरी धडपडेल, कुठेतरी पाय अडखळून पडेल मी. म्हणून माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य आहे हे डोळ्यासमोरचं दृश्य कधी न संपणार आहे, कधी न लोप पावणार आहे, कधी न इकडे तिकडे होणार आहे. असं दृश्य मी जेव्हा पाहतो तेव्हा समर्थ म्हणतात, मना तुला ज्याचा ज्याचा भास होतो ना, मनावरती नेहमी विकल्पाचा भास आहे. आणि जे जे आपल्याला भास होतात ना ते खरे असतात का? खरे असत नाहीत. त्या शुद्ध परमात्म तत्वासाठी तुला जे तत्व अनुभवायचं आहे त्याच्यासाठी तुला हे सगळे अज्ञान रूपी भास आधी दूर करावे लागतील. या भासातून पलीकडे जावं लागेल. मला भास झाला. कशाचा भास झाला? तिथे दोरी पडली होती आणि मला वाटलं की तो साप आहे. साप नव्हता, तो दोरी होती. पण मला दोरीमुळे काय झालं, भुजंगाशी भ्याला. तो भुजंग म्हणून त्याला घाबरला. दोरीशी जई विसरला भुजंगाशी भ्याला, असं एक वचन आहे. आता दोरी पडलेली असते, त्याला तो साप पडला असता, दोरीला सापाचा भास आहे. या तत्वरूपी किंवा आत्मतत्वावरती, स्वस्वरूपावरती या देहात्म भावाचा नेहमी भास होतो. पण तो भास खरा असत नाही. ते तत्व खरं आहे, ते शुद्ध सत्व खरं आहे, आत्मतत्व खरं आहे, आत्मपूजा करी आहे, आत्म्याचं प्रतिबिंब खरं आहे. पण देह खरा नाही. या जगामध्ये, भौतिक व्यवहारामध्ये, भौतिक विषयामध्ये आपण जे धावतो आहोत ना, सज्जन हो, लक्षात ठेवा, हे धावणं म्हणजे अक्षरशः मृगजळाच्या पाठीमागे धावण्यासारखं आहे. मना भासले सर्व काही पहावे. तुला जे दिसेल ते पाहायला काही हरकत नाही. संतांनी कुठेही बघूच नका, करूच नका असं सांगितलं नाही. करा. कर्म केलेची करावे. करत राहा, कर्म करत राहा. पण कर्म करताना त्या कर्माकडे तुम्ही कधीतरी पूजा म्हणून त्या कर्माची दृष्टी ठेवा. कर्म करत असताना भास जो आहे तो अशा प्रकारचा आहे. मना भासले सर्व काही पहावे. तू पाहायला हरकत नाही. पण एक तत्व समर्थाने सांगितलं, परी संग सोडून सुखे राहावे. जे भासणारं जे आहे ना, जे खोटं आहे ना, त्याचा संग जडू देऊ नकोस. तो संग जडला की, त्या भासाचा संग जडला की आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. म्हणून समर्थ म्हणाले की अशा संगातून आणि निस्संग अवस्थेचा तो आनंद घे, असा समर्थ आपल्याला इथे उपदेश करत आहेत.